इतिहास धडा दुसरा, इतिहासाची साधनं. त्याच्यामध्ये आता आपण तिसऱ्या विभागात जात आहोत. इतिहासाची साधनं आणि मौखिक साधन. चला, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहात मौखिक साधन. हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करताना एक गोष्ट मला तुम्हाला सांगून ठेवावीशी वाटते की तुम्ही कधी आपल्या आईकडून, आजीकडून ऐकलं असेल जात्यावर ओव्या गाताना, कधी पोवाडे ऐकताना आपल्या शिवाजी महाराजांचे. तसंच अशा रीतीने हे जे साधन आहे म्हणजे ओव्या, पोवाडे, हे आपण कुठे जतन करून नाही ठेवत, म्हणजे कुठे सांभाळून ठेवत नाही. जसं की ती एक वस्तू नाहीये की आपण जपून ठेवू शकतो, तर ते आपण परंपरेने जतन करून ठेवलेलं एक साधन आहे की जे आपण आपल्या आजोबा, आजीकडून किंवा आपल्या आई बाबांकडून आपण ते ऐकतो आणि त्यांच्याकडून आपल्याला कळतं. आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित समजून येतात. तिथे कसा जात्याचा वापर केला जातो, कुठे कुठे सकाळी वासुदेव येतो, तो सुंदर गाणं गाऊन जातो. तर अशा रीतीने म्हणजे हे मौखिक साधन आहे जी आपण परंपरेने जतन करून ठेवतो. म्हणजे कसं की आपण हे ऐकून 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 आपल्या पिढ्यानपिढ्या हे आपण पुढे ऐकत जातो. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं तर अजून विस्तृतरित्या तुम्हाला समजू शकतो. पण पहिल्यांदा आपण ह्याची पूर्णपणे व्याख्या समजून घेऊया व्यवस्थित. जे साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने जतन करून ठेवलेले असते त्याला मौखिक साधने असे म्हणतात. आता हे साधनं असतात त्यांना कर्ता नसतो. कर्ता म्हणजे हा अज्ञात असतो. जशी की आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा आपली आजी आपल्या जात्यावर जेव्हा धान्य दळत असते त्यावेळेस तिच्या मनातून जे काही येतं ते ती बोलत असते आणि ते धान्य जात्यावर फिरवत असते आणि त्याच्यातून पीठ असतं येत असतं. तर ती कुठे आपल्यासारखा अभ्यास करून ती बसत नाही आपली आजी. मग आपल्या आजीकडून ते आपल्या आईकडे येतं. आईला पण माहित असतं, पण आपण शहरात राहतो त्याच्यामुळे आपल्याला ही साधनं जर आपण गावाला गेलो तर चांगल्या रीतीने समजू शकतात. आणि ह्या साहित्यातून आपल्याला जीवनाचे पैलू कळतात. मौखिक साहित्य हे कालांतराने लिखित आले, कारण आता हा प्रकार पारंपरिक जतन करून ठेवण्यासारखा राहिलाच नाही. कारण आपण आता शहरात राहतो, आपला अभ्यासक्रम वाढला, आपले वेगवेगळे जीवनक्रम वेगवेगळे झालेले आहेत. त्याच्यामुळे आता आपण हे जतन करून ठेवत नाही, तर हे आपण ऐकतो आणि ते आपोआपच लिखित पण झालेले आहेत आणि जे लिहिलेले आहे ते आपण बघून वाचू पण शकतो. आता पुढे बघू. आता तुम्हाला मी जेव्हा उदाहरणं देईन ना तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल. बघा, इतिहासाची काय काय ही मौखिक साधनं आहेत. त्याच्यामध्ये आहेत पोवाडा, लोकगीत, लोककथा, लावणी, ओव्या, दंतकथा, स्फूर्तिगीत आणि प्रसंग वर्णने. जसं की पोवाडा. आता पोवाड्याबद्दल मला सांगायचं असेल तर पोवाडा आता फक्त शिवाजी महाराजांच्या काळातच गायला जायचा. जे काही पराक्रमाची किंवा काही धाडसाची त्यांनी गोष्ट केलेली आहे ती पोवाड्यामधून लोक जेव्हा सादर केली जात तेव्हा ती खूप चांगल्या रीतीने लोकांना कळण्यात येईल. पण तेच आता सगळी पोवाडे आपल्याला लिखित स्वरूपात मिळतात. दुसरं आहे लोकगीत. लोकगीत म्हणजे जुन्या काळी आपल्या प्राचीन काळी काही लोकगीत गायची. जसं की सगळे जणांनी आपलं जेवण संपवलं की ते आपल्या खालच्या ओटीवर बसायचे. आपल्यासारखे अपार्टमेंट किंवा आपल्यासारखे कॉम्प्लेक्स नव्हते त्यावेळेस, तर छोटी छोटी घरं असायची, ओटे असायचे, अंगण असायचं, तर लोक अंगणात येऊन बसायचे. एकत्ररित्या बसले की कोणी गाणं गायचं, मग ते कुठल्याही विषयावर असेल, शेतामध्ये आज काय पीक पिकवलं किंवा आज पौर्णिमा आहे ह्याच्याबद्दल आहे. असं कोणी धान्य कापून आलं तर त्याच्या आनंदामध्ये धान्य किती छान माझ्या शेतामध्ये आलेलं आहे त्याच्यावरती एक छानसं गाणं गायचे, एक रचून गाणं गायचे आणि तेच रचलेलं गाणं मग पारंपरिक रीतीने पुढे येत जायचं. लोककथा. लोककथामध्ये आता आपण पाहणार आहोत की इतिहासामध्ये
जसं मी तुम्हाला सांगितलं की छोटी छोटी घरं असायची, अंगणं असायची, तर त्याच्यामध्ये काही लोक एकत्र आली तर काही आपल्या अनुभवातले प्रसंग सांगायचे की मी आज शेतात गेलो होतो, तिथे काय काय प्रसंग झाला, तिथे कोण मला येऊन भेटलं, कुणी पाणी मागितलं, किंवा ही एक कथेच्या स्वरूपात ते लोक आपल्याला आपल्या जमलेल्या सगळ्या अवतीभोवतीच्या सवंगड्यांबरोबर ते आपल्याला एकमेकांना ते आपलं सुख दुःख वाटत. आता लावणी, लावणी हा प्रकार महाराष्ट्रातील अगदी प्रामुख्याने प्रसिद्ध असलेला नृत्याचा प्रकार आहे. बरोबर आहे. लावणी तुम्ही नेहमी मराठी चित्रपटात पाहू शकता. जुने जे चित्रपट असतील त्याच्यामध्ये उत्तमरित्या लावणी तुम्ही त्याच्यामध्ये तिचा आनंद घेऊ शकता. लावणी म्हणजे थोड्या इतिहास काळामध्ये जर का एक करमणुकीचं मनोरंजनाचं जर साधन असेल तर ही लावणी असायची. एक सुंदर स्त्री अतिशय सुंदररित्या तयार होऊन व्यवस्थित परिधान साडी वगैरे घालून गजरा वगैरे घालून अतिशय सुंदर असं नृत्य सादर करीत असे. त्याच्या बाजूला एक ढोलकी वाजवणारा मनुष्य असे आणि एक तारा वाजवलेला, आणि अशा रीतीने ते इतकं सुंदररित्या ते साजरं करत की समोरचा माणूस अगदी मंत्रमुग्ध होऊन जायचा. तर त्याच्यासाठी म्हणजे हे करमणुकीचं मनोरंजनाचं साधन आहे. बरोबर, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढे आहे ओव्या. ओव्या हा प्रकार आपल्या गावातच बघायला आपल्याला भेटणार, कारण गावामध्येच कुठे आता थोड्याफार प्रकाराने जाती सापडतात कुणाकुणाच्या घरात. आता सगळं आधुनिकीकरण झालेलं आहे, पण आपल्या पूर्वीच्या काळी आपले पंजोबा पंजी आजोबा आजी हे जेव्हा पहाटे पहाटे अगदी पहाटे पहाटे विद्यार्थी मित्रांनो आपली पणजी आपली आजी दळण घेऊन जे धान्य जे गहू किंवा तांदूळ असायचे जे दिवसभरात त्यांना जो स्वयंपाक करायला लागायचा ते धान्य ते त्या जात्यामध्ये टाकून ते गोल 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 त्या दगडी पात्याच्या मध्ये पिसून त्याच्यामधून सुंदर पीठ पडायचं. पण आता हे करताना त्या नुसत्या शांत नाही बसायच्या, तर त्या काय करायच्या, आपल्या तोंडातून सुंदर सुंदर गाणी गायच्या. तर त्या गाण्यांना गाणी म्हणत नाही, तर त्या गाण्यांना एक विशिष्ट शब्द आहे आणि तो म्हणजे ओवी. ओव्या खूप सुंदर सुंदर गाणी गोष्टी त्या त्या सुंदर गाण्यातून ते जात जेव्हा भरडलं जायचं ते धान्य गोल 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 फिरताना तेव्हा त्या गायच्या. आणि त्याच्यातून आपली झोप पहाटेची इतकी छान आपल्याला बरं वाटतं ते ऐकून, म्हणजे आपण झोपेतून जागे होऊन ते ओव्या अगदी आनंदाने ऐकू अशा रीतीने त्या सादर करायच्या. त्याच्यानंतर ओव्यानंतर आलेल्या आहेत दंतकथा. आता दंतकथेमध्ये तर तुम्हाला माहिती आहे राक्षस जादूगर या सगळ्या गोष्टी येतात. दंतकथा म्हणजे एक काल्पनिक रचनेने रचलेली गोष्ट. तर ह्या गोष्टी आपण आपल्या साहजिकच आपण आता आपल्याला मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आपण आपल्या आजोबाजींच्या तोंडातूनच ऐकतो, कारण दंतकथांसारख्या गोष्टी ऐकायच्या तर त्या फक्त आजोबाजींच्याच तोंडातून, आणि ते पण आपल्या घराच्या अंगणात बसून. बरोबर. त्याच्या पुढे आली स्फूर्ती गीत. स्फूर्ती गीत म्हणजे काय, तर आता काळ बदलत होता, वातावरण बदलत होतं, परिस्थिती बदलत होती. त्याच्यानंतर असं काय झालं की काही आक्रमणं आली, काही शत्रू लोक आपल्यावर आक्रमण करायचे, काही लोक युद्धाच्या प्रसंगाला सामोरे जायचे. मग त्याच्यामध्ये कधी कधी काही लोक ही थोडीशी घाबरायचे पुढे जायला, युद्ध करायला किंवा कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी. मनुष्य घाबरतो, तर ते घाबरले तर काही माणसं ही स्फूर्ती गीत गायची की जेणेकरून समोरच्या माणसाला खूप उत्साह आणि खूप आनंदाचं उधाण यायचं आणि तो त्या संकटाला आनंदाने सामोरा जायचा. आणि आता पुढचं आहे प्रसंग वर्णन. प्रसंग वर्णने म्हणजे एखाद्या घटनेची केलेली विस्तृतरित्या माहिती. आता मी तुम्हाला उदाहरण देऊ शकते की काही प्राचीन काळामध्ये काही लोक कधी आपल्या अन्नासाठी शिकारीसाठी जंगलात जायचे. आता जंगलातले पण त्यांचे काही काही अनुभव होते. बरोबर आहे. तर त्यांना ते प्रसंग वर्णने म्हणून आता आपण बोलले जातो. जसं की ते जंगलात शिकारीला गेले आणि मध गोळा करताना चुकून मधमाशाच्या पोळ्याला दगड लागला आणि तिथून मधमाशाचं सगळं मोहोळ उडालं आणि ते सगळ्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. अशा रीतीने हे प्रसंग वर्णन की ह्या प्रसंगातून
त्या व्यक्ती कशा रीतीने सोडवून स्वतःला परत आपापल्या जागी येऊन ही घटना घडलेली त्यांच्याबरोबरची इतर आपल्या सवंगड्यांबरोबर बोलत आहे, एकमेकांना सांगत आहे की तुम्ही पण त्याच्याबद्दलची काय खबरदारी घ्या. तर आता ही आहेत सगळी मौखिक साधनं. लक्षात आलं? समजलं ना व्यवस्थित? चला आता पुढे. आता आपण जाणार आहोत यांच्या चित्रांमध्ये. चला आता मी काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपला दिसतोय तो पोवाडा. पोवाड्यामध्ये बघा, एक व्यक्ती डफ वाजवत आहे, एक माणूस डफ वाजवत आहे, दुसरं वाद्य वाजवत आहे ढोलकीचं, आणि शाहीर, त्याला शाहीर म्हणतात. जे पोवाडा गातात त्या लोकांना विशिष्ट नाव आहे आणि त्यांना शाहीर बोलतात. जे शिवाजी महाराजांच्या काळामध्येच हे शाहीर उदयाला आले होते आणि त्यांना आपण शाहीरच असं म्हणतो, जे पोवाडा बोलतात. दुसरं गाणं आहे स्फूर्तिगीत, जे अभंगाच्या रूपाने किंवा भजनाच्या रूपाने लोक दुसऱ्यांना सादर करेल. कारण लोक त्याच क्षणाला एकत्र येत असत की इथं काय चाललंय, हे काय गाताय. तर त्याच गात्यामध्ये, ह्या गाण्यामध्ये, या स्फूर्तिगीतामध्ये माणूस हा स्फूर्ती घेऊन येणाऱ्या संकटाला सामोरे जात असे. आता तिसरं चित्र आहे लोकगीतांचं. लोकगीत म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगितलंच होतं, काही प्रसंग असेल किंवा काही घटना असेल तर त्याच्याबद्दल विस्तृतरित्या गाण्यामधून ते प्रदर्शित करण्यात येईल, तो हा लोकगीताचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण खाली बघितलं तर आपल्याला पटकन लक्षात येईल, आपल्या आजी आणि आपल्या पणजी दोघी जणी बसलेल्या आहेत दळणदळत, आणि त्याच्यावरती जे गाणं गाणार आहेत ते त्या ओव्या आहेत. आणि हे आहे त्याच्या पुढचं लोककथा. लोककथा तर तुम्हाला माहीतच आहे. लोकगीतामध्ये काय काय येतं बघा, सर्व माणसं एकत्र बसलेली आहेत अंगणात आणि छानपैकी गप्पा रंगलेल्या आहेत, आणि त्या गप्पांचा एक प्रकारे काय आहे, रोख कुठे आहे की कथांवर. एकत्र बसल्या तर काहीतरी गोष्ट निघते किंवा त्याच्यातून काहीतरी प्रसंगा वर्णन निघतं आणि त्याच्यातून त्याचं रूपांतर लोककथेत झालंय, जे लोकांनी एकमेकांना बोलून एकमेकांच्या मध्ये सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने हे आपल्याला मौखिक साधनांची ही उदाहरणं आहेत. आणि आता या पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाच्या साधनांचा एक संपूर्णपणे एक घेतलेला आढावा. आता आपण उदाहरणं बघितली, भौतिक साधनं, लिखित साधनं, मौखिक साधनं, आपण सगळं काही बघितलं. पण आता हा एक छोटासा आढावा आहे की भौतिक साधनं कोणती, लिखित साधनं कोणती आणि मौखिक साधनं कोणती. भौतिक साधनांमध्ये काय काय येते बघा, वस्तू आणि वास्तू आपण पहिल्यांदा शिकलेलो आहोत. आपण पहिल्यांदा त्याचं विस्तृतीकरण विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं, वस्तूमध्ये गुहाचित्र, मातीची भांडी, मातीचे शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने इत्यादी इत्यादी. आणि वास्तूमध्ये गुहा, घरं, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, असं काही. त्याच्यानंतर आपण लिखित साधनांकडे वळू. हा एक पूर्ण एक आढावा आहे. आपण जे काही शिकलो, आपण जे काही मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याचा एक छोटासा आढावा मी तुम्हाला देत आहे. लिखित साधने, तर लिखित म्हणजे आपण बघितलेलंच आहे, हडप्पा लिखित लेख आहेत, वैदिक साहित्य आहे, त्याच्यानंतर महाभारत, रामायण, हस्तलिखित पोथ्या आहेत, त्याच्यानंतर इतिहासकार आणि प्रवाशांचं लेखन वगैरे वगैरे. आणि मौखिक साधनामध्ये आपण पाहू की प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध, जैन साहित्य आता पूर्णपणे लेखी स्वरूपात आपल्या जवळ हजर आहे. बरोबर आहे? लक्षात आला पूर्ण आढावा? चला, समजलं सर्वांना? चला आता पुढे. आता ह्याच्यामधून आपले काही प्रश्न आहेत. मौखिक साधने म्हणजे काय, या साधनामधून आपल्याला काय कळतं आणि त्याची उदाहरणं लिहा. तर आपण पुढच्या विभागात जाऊ.